कर्ज घेऊन दिवाळी आली, पण वार झाले तरी झेलले पाहिजे, दुःख डोळ्यामध्ये पेलले पाहिजे. ते महात्मा गांधी असो, बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले असो, त्यांच्यावर किती आघात झाले. असे लाचार होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका, ताई तयार आहे लढायला, बाबा जहर खाऊ नका. तर शेती हेच एकमेव क्षेत्र आहे. मी तुम्हाला सांगतो, हे जगदंबे आई भवानी, नवस बोलतो फुलाग, शेतकरी सरकार येऊ दे आई, रोडगा वाहीन तुला ग. स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. दिवाळी म्हटली की दिव्यांचा सण. देवाला सुद्धा जर पाहायचं असेल तर दिव्याची गरज लागते. पण दिवाळी ही फक्त दिव्यांचीच असते का? तर असं काही नाहीये. दिवाळी ही ज्ञानाची सुद्धा असते. दिवाळी ही साहित्याची असते. दिवाळी ही वेगवेगळ्या पद्धतीनं जिथून जिथून प्रकाश येतं आणि मानवी जीवन उज्ज्वल होतं, त्या गोष्टीला आपण दिवाळी म्हणू शकतो. आणि त्यामुळे आज आपण कवितांची दिवाळी या पद्धतीनं बोलणार आहोत. आणि कवितांच्या दिवाळी संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विदर्भातले ज्येष्ठ कवी, ग्रामीण भागातून एकंदरीत ज्यांच्या कवितेचा बाज आहे आणि शेतकरी कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या, शेतकऱ्याशी संबंधित असणाऱ्या कवितांचा त्यांचा एक प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय, असे ज्ञानेश वाकुडकर सर आता आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश वाकुडकर सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. आणि संवादाला सुरुवात करण्यापूर्वी दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा. तर सध्या राज्याचं आणि देशाचं वातावरण तुम्ही पाहतायत आणि संपूर्ण देशभर तुम्ही दौरा करता आहात. तर आपण कवितांच्या दिवाळीविषयी बोलत असताना तुमच्यामध्ये पहिल्यांदा काय भावना येतात, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? खरं म्हणजे फार चांगली सुरुवात केलेली आहे तुम्ही, की बाबा दिवाळी ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. सुखाची आहे, दुःखाची आहे, हे सगळं आहेच. साहित्याची आहे, समस्या ज्या आहेत त्याच्यावर सोल्युशन काढण्याची आहे. आता निवडणुका आहेत 5 राज्यामध्ये, त्यानंतर मार्च मध्ये पुन्हा त्याच्या निवडणुका येत आहेत. देश हा वाचेल किंवा नाही, भस्मासुरांच्या तावडीमध्येच पुन्हा जाईल की माणसांच्या तावडीमध्ये येईल, समतेचं राज्य प्रस्थापित होईल किंवा नाही, बळीराजाचा पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं घात होणार की बळीराजा स्वतःची सत्ता, स्वतःचा 7-12 देशाचा आपल्या ताब्यात घेणार, हे सारे प्रश्न आहेतच. आणि तरी सुद्धा आपल्याला भुकेचे प्रश्न आहेत, राजकारणाचे प्रश्न आहेत, समाजाचे प्रश्न आहेत, हे सगळं आहे. तरी त्यातही आनंद शोधणं असा प्रयत्न आपण करत असतो आणि त्यालाच आपण त्या क्षणापुरती तरी दिवाळी म्हणता येईल. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की देश अत्यंत वाईट अवस्थेमधून जातो आहे, पण तो सावरतोही आहे. मला जे चित्र दिसते आहे तो सावरतो आहे, न्याय व्यवस्था मोकळी होते आहे. आधीची थोडीशी एकदम गुलामीमध्ये किंवा लोयांच्या दिशेनंच जात होती की काय, म्हणजे लोयांचा जो एकंदरीत न्यायमूर्ती लोयांचा जे प्रकरण झालं ना, तर तशाच पद्धतीने सगळ्या न्यायव्यवस्थेचाच बळी दिला जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण आता तीही मोकळी झाली. त्याचप्रमाणे ही जी ऑफिसर्स वगैरे ती जी व्यवस्था आहे तीही, थोडे पत्रकार सुद्धा काही, आपण सोशल मीडिया तर होताच, वादच नाही, पण पत्रकारितेमध्ये सुद्धा थोडस स्वातंत्र्याची थोडीशी हलकीशी का होईना झुळूक दिसते आहे. ही त्या दृष्टीनं मला असं वाटतं, मी या दिवाळीकडे आशावादी नजरेनं पाहिन. नवी मांडणी मात्र आपल्याला करावी लागेल, याबद्दल संशय नाही. बरोबर बरोबर. आणि त्यामुळे याबद्दल एक कवितेत बोलायचं झालं तर 4 ओळीमध्ये, की वार झाले तरी झेलले पाहिजे. हे सगळं सत्य आहे, हे खरं होत राहणार, त्याला इलाज नाही. काळ कोणताही असो, थोडासा कमी जास्त होत असतो एवढंच. पण वार झाले तरी झेलले पाहिजे, दुःख डोळ्यामध्ये पेलले पाहिजे. वार झाले तरी झेलले पाहिजे, दुःख डोळ्यामध्ये पेलले पाहिजे. हे जगाला नव्हे मी तुला सांगतो, एकदा तू खरे बोलले पाहिजे. क्या बात है, क्या बात है, बढिया. आणि म्हणून तुम्ही असो, आम्ही असो, शेतकरी असो, पत्रकार असो, लेखक असो, राजकारणी असो, समाजकारणी असो, वकील असो, सगळ्यांनी बोललं पाहिजे, सत्याच्या बाजूने बोललं पाहिजे, हिंमत केली पाहिजे. आणि जेव्हा गाव बोलायला लागतो ना, तेव्हा डाकूंची टोळी कितीही मोठी असेल तरी तिला हादरा बसतो. ती 4 पावलं मागे जाते आणि तिथून खऱ्या अर्थानं गावाच्या जिंकण्याच्या लढाईची सुरुवात होते. म्हणून आपण बोललं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे अत्यंत महत्वाच्या 4 ओळींनी तुम्ही सुरुवात केलेली आहे की खरं बोललं पाहिजे आणि खरं बोलण्याची जी प्रक्रिया आहे. पण सध्या तर खरं बोलण्यापेक्षा एकूणच फेकूनचा जमाना आहे.
तर फेकूनच्या जमान्यामध्ये आपण आता खरं बोलायचं तर ते शोधायचं कसं काय, कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं? हा हा मुद्दा आहे, प्रश्न आहेच. कारण सगळ्या गावालाच समजा सगळीकडे गाव ते काय म्हणून आपण गवताच्या गंजीमध्ये सुई शोधण्यासारखं आहे. पण तरी सुद्धा तुकाराम महाराज आपल्याला सांगून गेले आहे की सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. किंवा आपले हा. महापुरुष आहेत त्या काळामध्ये महात्मा गांधी असो, बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले असो, त्यांच्यावर किती आघात झाले, त्यांना काय काय सहन करावं लागलं. समाज काही सगळ्याचा सगळा समाज पहिल्याच टप्प्यामध्ये त्यांच्या पाठीशी लागला नव्हता किंवा त्यांच्या त्यांचे जय जयकार करायला लागला नव्हता. खुद्द शिवाजी महाराजांना त्यांच्याच लोकांनी शिवाजी महाराजांच्यावरची अटॅक केले, त्यांच्याच लोकांनी त्यांना पराभूत करण्याचे प्रयत्न केले, फितुरी केली. हे सगळं सत्य आहे. पण महापुरुषांनी आपला रस्ता शोधायचा असतो, वाट काढायची असते आणि त्यातूनच ते सगळं होते. बरं, याच्यासाठी खूप असे भरपूर लोक पाहिजे असं नाही. त्यातच पुन्हा कवितेच्या भाषेत बोलायचं झालं तर हे सगळं करायचं असेल तुमच्या आमच्यासारख्या लोकांना काय पाहिजे, आपण तो जर वसा घेतला किंवा या महापुरुषांची नावं आपण घेतो तेव्हा त्या तुकडोजी महाराज असो, गाडगे महाराज असो, तुकाराम महाराज असो, संत सावता महाराज असो, अनेक आहेत, सेना महाराज असो, चोखा मेळा असो, असे अनेक संत आहेत, महापुरुषही होऊन गेलेत, चक्रधर स्वामी या कबीर असो, या सगळ्यांच्या विचाराची पालखी आपण आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला काय पाहिजे, त्यातही एक कविते 4 ओळीतच सांगू इच्छितो की जरा मुक्त आणि बरे पाहिजे. ओके. जरा मुक्त आणि बरे पाहिजे, जगायास काही झरे पाहिजे. जरा मुक्त आणि बरे पाहिजे, जगायास काही झरे पाहिजे. नदी मी कुठे मागतो अमृताची, मला फक्त पाणी खरे पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि म्हणून खऱ्याचा झरा जिथे जिथे दिसेल त्या त्या झऱ्याला जोपासणं, त्या झऱ्याच्या पाशी थांबणं आणि तिथलं पाणी गावभर पसरवणं, हे काम आपण करतो आहोत. तुमचं चॅनल सुद्धा, मॅक्स महाराष्ट्र सुद्धा, तुमच्या आमच्यासारखे लोक जे आहेत ते हेच सगळं करत आहोत. आणि मला असं वाटतं की त्यातूनच हे सगळं होते. समाज येईल मागे पुढे, येतोच, काही वाद नाही. बरोबर. आता सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न खूप गंभीर झालेले आहेत. शेतकरी, कांद्याचा शेतकरी असतो, सोयाबीनचा शेतकरी असो किंवा कापसाचा शेतकरी असो, हे सगळेच शेतकरी हवालदिल होऊन आता तर म्हणजे आपल्या विदर्भातून तुकडोजी महाराजांच्या आश्रमाच्या इथून एल्गार यात्रा शेतकऱ्यांची निघालेली आहे. आणि तुमची शेतकऱ्यांच्या संदर्भातली खूप म्हणजे गाजलेली कविता आहे वाकुडकर सर, ती जर आपण सांगितली तर म्हणजे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मुलांना आपण आव्हान करू शकू. बिलकुल. तर शेतकऱ्यांच्या वरती मी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. आता मी तुम्हाला एक सांगतो पुन्हा की आता मी तेलंगणाला आहे, हैदराबादमध्ये आहे आणि अब की बार किसान सरकार हा केसीआर किंवा बीआरएस पार्टीनं नारा दिलेला आहे. केसीआर मुख्यमंत्री आहेत, त्या पार्टीचे अध्यक्ष आहेत आणि मी त्या पार्टीचा एक सदस्य आहे, स्टिअरिंग कमिटीचा मेंबर आहे महाराष्ट्राच्या. महत्वाची गोष्ट कशी आहे की त्यांचा अजेंडा सुद्धा शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे. त्यांच्यासाठी जे गाणं लिहिलं किंवा एक तुम्ही जे म्हणतात ते तुम्ही ऐकवतो गाणं, पण ते, आणि मला असं वाटतं की शक्य झालं तर आपण त्या गाण्यानं एक सुरुवात करू, बळीराजाच्या मुला. कारण दिवाळी आहे, कवितांची दिवाळी आहे, पुढेही दिवाळी आहे, बरोबर आहे. आणि म्हणून त्या गाण्यानं समारोप करू. त्याच्याऐवजी त्या आधी मी म्हणजे ह्या ज्या काही 1-2 कविता, जसं की एक नया इतिहास लिखेंगे जिनके हाथ में हल है. मी इथे तेलंगणामध्ये असताना केसीआर इतिहास लिखेंगे जिनके हाथ में हल है, नांगर, शेती. एक नया इतिहास लिखेंगे जिनके हाथ में हल आहे. हा, पुढचं बघा. आणि त्याच्यामुळे सुरुवातीचं असं आहे की केसीआर यांच्या फार्म हाऊस वरती हैदराबादला असताना डिसेंबर पासून मी इकडे आहे, 2-1 महिने फक्त महाराष्ट्रात आहे या मधले आतापर्यंतचे. म्हणजे तसं म्हटलं तर मी 8-10 महिने इकडे आहे, समजा 8-1 महिने 8-10 महिने इथे आहे. आणि केसीआर यांच्यासोबत 6 महिने चर्चा करताना त्यातून जो विषय आला आणि म्हणून ते गीत मी लिहिलं हिंदी. तसं ते प्रचारासाठी आहे, पण थॉट जो आहे तोच आहे. तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, महापुरुष फुले, हे सगळं. म्हणून त्यातले एक ह्या सुरुवात कशी आहे की तुम भी देखो हम भी देखे मिलकर सारे देखेंगे, कल का भारत कैसा होगा चांद सितारे देखेंगे. क्या बात. सपनों जैसा सुंदर होगा, सपनों जैसा सुंदर होगा, जैसे गीतों में गानों में, आओ जन्नत तुम्हें दिखा दूं खेतों में खलिहानों में. क्या बात. आणि मग पुढचं जे आहे ते गाणं असं सुरू होते कि एक नया इतिहास लिखेंगे जिनके हाथ में हल, नांगर. एक नया इतिहास लिखेंगे जिनके हाथ में हल है,
यही आने वाला कल है, यही मेरे देश का कल है. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणून या देशाचंच नव्हे, जगाची अर्थव्यवस्था आणि जगाचं मानसिक संतुलन, जगाच्या सुखाचा निर्देशांक म्हणूया, सांभाळण्याचं काम, मेंटेन करण्याचं काम जर कोणता व्यवसाय करणार असेल, कोणतं क्षेत्र करणार असेल, तर शेती हेच एकमेव क्षेत्र आहे. मी तुम्हाला सांगतो, अतिशय विज्ञानाची किती प्रगती होऊ द्या, कितीही मोठी प्रगती होऊ द्या, बरोबर, पण तुम्हाला शेती हीच अखेरपर्यंत जगवू शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं देशामध्ये मात्र कुठल्याही राजकारणी नेत्यांनी खऱ्या अर्थाने नियोजन केलेलं नाही, दुर्दैवानं नियोजन केलेलं नाही आहे. शरद जोशींनी केली ती सुद्धा अर्धवट होती, त्याचे परिणामही आपण पाहिले, त्याबद्दल मी बोलणार नाही. पण महत्वाची गोष्ट इथे, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, याच्यात थोडा चांगला विषय निघाला. एक लिहिताना मला केसीआर सर म्हणाले की वाकुडकरजी आपको समज में आ गया, आप लिखो. मी मुंबईला असताना स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगसाठी, आणि ते इकडून त्यांनी फोन केला हैदराबादवरून, आणि ते बनाले वाकुडकरजी देखिए कि क्या है, इतनी नदियां है, इतनी नदियां बहती है, पानी समंदर में चला जाता है, फिर भी लोगों को पानी नहीं मिलता है, हमारे देश में पानी की कमी नहीं, बारिश की कमी, इसका क्या, इसके पे कुछ होना चाहिए. आणि त्या ओळी लिहिल्या मी तुम्हाला सांगतो की बहती, मग आपल्याकडे धोरण काय असलं पाहिजे, केवळ गंगा आमची माय आहे ना, ती पवित्र नदी, असं वगैरे बोलून चालणार नाही. हो, आपल्याला नियोजन काय करावं लागेल, तर ती असं आहे की बहती नदियां रोकेंगे हम, बढ़िया बांध बना देंगे. क्या बात है. बहती नदियां रोकेंगे हम, बढ़िया बांध बना देंगे, बढ़िया बांध बना देंगे, जितनी चाहो उतनी बिजली, भरपूर पाणी दे देंगे. क्या बात है. भरपूर फसले, हे जर झालं तर पुढे काय, भरपूर फसले, दाम भी ऊंचे, ऐसी नई पहल है, यही आने वाला कल है, यही मेरे देश का आने वाला कल है. क्या बात है, क्या बात. यही मेरे देश. यालाच आणखी एक त्यातलं कडवं होतो, लांब गाणं आहे पण एकच कडवं एक होतो. ते बघा की खेती ही हो धर्म हमारा. आता आपल्या देशामध्ये धर्माच्या नावावरती, झगड्याच्या नावावरती, जातीपातीच्या नावावरती भांडणं सुरूच आहेत, जाळपोळ सुरूच आहेत. उभ्या उभ्या दिवसा ढवळ्या म्हणजे आमदारांचे, खासदारांचे लोक घरं जायला जातात. हो, बरोबर, हे भयंकर आहे. महाराष्ट्रात असं कधी नव्हतं झालं. आणि म्हणून असो, तर पुढचं की खेती ही हो धर्म हमारा, पूजा मतलब काम है. वाह, खेती ही धर्म हमारा, पूजा मतलब काम है. वाह, काम है, फसलों में ही ईश्वर अल्लाह. वाह वाह, खेती चारों धाम है. क्या बात है. फसलों में ही ईश्वर अल्लाह. क्या बात है. ही चारों धाम है. पवित्र होगा ऐसे पसीना, बघा, पवित्र होगा ऐसे पसीना, जैसे गंगा जल है. वाह वाह, यही आने का कल है, यही मेरे देश का कल है. देश का कल है. खूप. आणि म्हणून गंगे हा असो. बरोबर. तर ही आमची विचारधारा आहे. आणि म्हणून याच विचारधारेनं, म्हणजे केवळ मी लिहिलं म्हणून किंवा केसीआर सरांनी सांगितलं म्हणून नाही, तर या देशाला या पद्धतीनं जाण्याशिवाय पर्याय नाही, असं या क्षणी तरी मला वाटते. आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनी जे चांगला विचार आहे, म्हणजे काँग्रेसवाले, बीजेपी कडून तर काही अपेक्षा करू शकत नाही. माफ करा, राजकारणात कदाचित तुमच्या याच्यात हे बसेल की नाही माहित नाही, पण देशाचं वाटोळं होत असताना स्पष्टपणे आपल्याला काही गोष्टी बोलल्या पाहिजेत. आणि त्यामुळे म्हणून या सत्ताधारी, ज्यांची कुणाची सत्ता येईल, त्यांनी ह्या अजेंड्याप्रमाणे काम केलं पाहिजे, शेतीसाठी काम केलं पाहिजे, बळीराजासाठी काम केलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं खरी या देशाची दिवाळी होईल असं मला वाटतंय. बरोबर, अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही की शेतीमध्ये, शेतीच्या संदर्भातला वाकुडकर सर, कारण की तुम्ही सगळ्या प्रकारची यंत्रसामुग्री असेल, तुम्ही नवे कम्प्युटर बनवू शकता, वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान बनवू शकता, कॅमेरे बनवू शकता, काही बनवू शकता, पण अन्न बनवण्यासाठी केवळ शेती आणि शेतीत धान्य उत्पन्न करणं, ते काय अजून मशिनीतून तयार करण्याचं अजून कुठल्याही प्रकारचा शोध लागलेला नाही आहे. त्यामुळे शेती ही प्रमुख आहे, शेती ही जगवणारी आहे. आणि शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या संदर्भात आपण चर्चा करत होतो. वाकुडकर सर, जसं तुम्हाला म्हणालो की आता शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा निघालेला आहे, तर त्यांच्या दिवाळीबद्दल काय सांगाल का तुम्ही कशी दिवाळी पाहता शेतकऱ्यांची? एक तर गाणं तुम्ही तुमच्या प्रचाराच्या निमित्तानं सांगितलं, पण दुसरी तुमचं त्या संदर्भातली काय कविता आहे? 2-3 गोष्टी आहेत याच्यामध्ये. एक तर माझं गाणं आणखी ते सिनेमामध्ये होतं, माझं यमाच्या गावाला जाऊया या सिनेमाचं एक गाणं होतं, जहर खाऊ नका. ते गाणं सुद्धा खूप गाजलं. शाळांमध्ये प्रार्थनेच्या सोबत म्हटलं जाते, युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमामध्येही आहे. मी ते लिहिलं होतं, संगीत मिलिंद इंगळेचं होतं, माझा मुलगा संकेत वाकुडकर यानं त्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं, आणि तो सिनेमा आमच्या गार्गी मूव्हीज तर्फेच प्रोड्यूस झाला होता. त्या गाण्याचे काही शब्द आहेत. म्हणजे शेतकऱ्यांनी काय केलं, फाईट ही कशी आहे, सरकारसोबत फाईट आहे, पण स्वतःसोबत सुद्धा फाईट आहे शेतकऱ्याची.
बरोबर. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण बरेचदा काय करतो, सरकार असं करत नाही, सरकार तसं. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार अत्यंत उदासीन आहे, याबद्दल वाद नाहीच. सरकार कोणतंही असो, पण याबद्दल वादच नाहीये. पण दुसरी गोष्ट कशी आहे, की शेतकरी घरातून सुद्धा त्याच्याकडे पाहिजे त्या प्रश्नाकडे पाहिजे त्या पद्धतीने पाहिलं जात नाही. महत्वाची गोष्ट त्याच्यासाठी माझं ते एक गाणं आहे, की शेतकऱ्याला ताकद द्यायची तर घरात. आत्महत्या का करतो शेतकरी? हो. आत्महत्या फार भयंकर आहे ना ते. आणि म्हणून बिलकुल. त्याच्यामध्ये बघा, ते एक गाणं आहे माझं, की 9 वर्षाची मुलगी, शेतकऱ्याची मुलगी आपल्या बापाला काय विनवणी करते, ते गाणं मी तुम्हाला ऐकवतो. की ती मुलगी म्हणते, घोर मनाला लावू नका. 8-9 वर्षाची मुलगी बघा. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका, तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. मुलगी ताकद देते बापाला. हे बघा, साऱ्या जगानं तुमच्याकडे पाहून हसला, कुचितपणा केला, तर जेवढे तुम्ही कोलॅप्स होणार नाही, तेवढं घरातल्या व्यक्तीनं जर तुमच्याकडे कुत्सितपणे पाहिलं, उपहासात्मक पद्धतीनं पाहिलं, तर तुम्ही सगळ्यात जास्त एकाकी म्हणजे कोलॅप्सच होतो ना माणूस. म्हणून मुलीनं त्याला हिंमत दिली पाहिजे, बायकोनं हिंमत दिली पाहिजे, पोरानं हिंमत दिली पाहिजे, नातेवाईकांनी त्याला दिलं पाहिजे. आता त्यातला एक बघा, की बघा आता मी जे म्हटलं ना, सरकारी दोष आहेत, पण आपलेही काही दोष आहेत, शेतकऱ्यांचेही काही दोष आहेत, या व्यवस्थेचे काही दोष आहेत. कसे? आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमेना काही, हुंड्या वाचून जमेना काही. आता हुंडा काय सरकारने केलाय का? नाही. बरोबर. पण हुंड्या वाचून जमेना काही, असे लाचार होऊ नका. मुलगी काय म्हणते, पुढचं महत्वाचं आहे, असे लाचार होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका, ताई तयार आहे लढायला बाबा, जहर खाऊ नका. क्या बात आहे, क्या बात आहे. हे असं पॉझिटिव्ह आम्हाला कार्यक्रम आमचा द्यावा लागेल हो. सरकार भाव देत नाही, मान्य आहेच, हो. पण मग घरात काही लढाई आहे ना. हुंडा पद्धती कशाला, लग्नासाठी एवढे कशाला? बरोबर आहे ना. बरं, आपण हे लोकांना सांगतो, कृतीमध्ये काय, जसं आता मी हे लोकांना सांगतो, तर मी माझं लग्न कसं केलं, माझ्या मुलाचं लग्न कसं केलं, मुलीचं, हे सुद्धा लोकांनी तपासलं पाहिजे, विचारलं पाहिजे लोकांना. नाही तर आपल्याकडे शहाणे सांगतात आणि तिकडे दुटप्पे टाकतात. पुढे त्यातलं एक कडवं आहे बघा, दिवाळी आहे, त्यात बोलले काय, कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदा ही नापिकी झाली. ते गाणं आता पुन्हा ते याच्यावरचे व्हिडिओ, या गाण्यावरचे खूप ठिकाणी व्हायरल होतात, वेगवेगळे 100, शेकडो, 200, 500 असे खूप व्हिडिओ आहेत. दुष्काळ पडला, कोला दुष्काळ पडला, की हे सगळे व्हिडिओ त्याच्यावर शूट करून हे करतात. आताही तुम्हाला युट्यूब वरती मिळतील. आणि म्हणून ती मुलगी सांगते, कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदा ही नापिकी झाली, वर यंदा ही नापिकी झाली, मग नवे कपडे घेऊ नका. मुलगी सांगते, 9 वर्षाची, 10 वर्षाची मुलगी, नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका, पाणी पिऊन दिवाळी करू ना बाबा, जहर खाऊ नका. पाणी हा आम्हाला आमच्या जगण्यात आणावं लागेल. 4 दिवसाची दिवाळी, कपडे नसलं गोडतं काही आपण डिस्टर्ब होण्याचं कारण नाही. बरोबर आहे ना. आणि शेवटचं कडवं त्यातला ऐकव तुम्ही पुन्हा बघा, की काय म्हणते ती मुलगी बघा, फार महत्वाचं आहे. हो. आहे साथीला सोन्याची शेती, घाम गाळून पिकवू मोती, घाम गाळून पिकवू मोती. पुढे बघा, तीर्थयात्रेला जाऊ नका. मुलगी सांगते बापाला, 9 वर्षाची मुलगी, तीर्थयात्रेला जाऊ नका, चुना खिशाला लावू नका, आमच्या रूपात देवाला बघा ना बाबा, जहर खाऊ नका. क्या बात, क्या बात, बहुत बढिया, खूपच. या मुलाचं भवितव्य त्याच्यात देव पहा ना. उगतच म्हणजे कुठल्याही पद्धतीचं नियोजन नसताना कर्ज काढून तीर्थयात्रेला जाणारे सुद्धा खूप लोक आहेत. तर माणसामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये जर ईश्वर पाहिला, तर अशा पद्धतीनं कुठेही तीर्थयात्रामध्ये जाऊन, म्हणजे तीर्थी धोडा पाणी देव रोकडा सज्जनी, अशा पद्धतीचं जे संत वचन आहे, त्या पद्धतीने वागलं तर हे जे वायफळ खर्च आहे, हे कुठे याला तरी चाप बसेल. आणि त्या संदर्भात आपल्याला म्हणजे हे ईश्वर खऱ्या अर्थानं काय आहे ते कळायला सुद्धा हे होईल. आपण बोलत असताना तुम्ही एकंदरीतच भूक आणि गरिबी याच्यावरती बोललाय. आपल्या देशाचा आता जो भुकेचा निर्देशांक आहे
तो सुद्धा खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, की पूर्वी समजा तो 111 होता, तो आता 125 पर्यंत गेलेला आहे. हॅपीनेस इंडेक्स जो आहे, सुखाचा जो आहे, आनंदाचा जो इंडेक्स आहे, तो सुद्धा आपल्याकडे खूप कमी झालेला आहे. असं असताना ही जी दिवाळी आलेली आहे, ह्या दिवाळीमध्ये कवितांच्या दिवाळीच्या संदर्भात तुम्ही कसं काय, त्या संदर्भात कुठली कविता तुम्हाला आठवते किंवा त्याच्या संदर्भात काय बोलाल तुम्ही? या संदर्भात माझी ती एक कविता आहेच की जी आता राजू शेट्टींच्या आंदोलनासाठी लिहिली होती त्यांनी. पुणा टू मुंबई असं ते काढलं होतं ना, आत्मक्लेश यात्रा, आणि स्पेशली त्याच्यासाठीच लिहिली. आत्मक्लेश यात्रा. तुम्हाला पुन्हा तर ती कविता मी ऐकवतो आपल्याला. कारण या सगळ्या त्याच्यामध्ये सगळं आहे, फिलॉसॉफी आहे एक प्रकारची, आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. हो, हो. ही सगळं. या मातीची शपथ घेऊन आज सांगतो तुला रे, बळीराजाच्या मुला, बळीराजाच्या मुला रे, बळीराजाच्या मुला. यातली एक गोष्ट सांगतो पुन्हा, की शेतकऱ्यांचं मागे आंदोलन झालं होतं पहा. हो. आंदोलन तेव्हा शेतकऱ्यांचा संप ज्याला आपण म्हणतो ना, तसं झाला होता. त्यावेळेस काही टीका झाली शेतकऱ्यांच्यावरती. मग आम्ही बळीराजाच्या मुला या नावाचं अभियान राबवलं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये, बळीराजाच्या मुला या टायटल खाली. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची जी मुलं कॉलेजमध्ये शिकत आहेत त्यांनी सुद्धा या आपल्या बापाच्या आंदोलनाकडे म्हणजे काळजीपूर्वक विचारपूर्वक पाहिलं पाहिजे आणि शक्य असेल सहभागी झालं पाहिजे, असा तो विचार होता. आणि 60 कॉलेजेसमध्ये, 19 जिल्ह्यामधल्या 60 कॉलेजेसमध्ये भाषण झालं आणि त्यात ही कविता ऐकवली. अनेक म्हणजे फार जबरदस्त प्रतिसाद मिळाला त्याला. ती कविता पुन्हा ऐकवतो. या मातीची शपथ घेऊन आज सांगतो तुला रे, बळीराजाच्या मुला, बळीराजाच्या मुला रे, बळीराजाच्या मुला. आता राजकारणामध्ये भीष्म, कर्ण अन पांडव सारे, भीष्म, कर्ण अन पांडव सारे, एक होऊया चला रे, बळीराजाच्या. त्यातला जो सोल्युशन धागा, बरोबर. भीष्म, कर्ण आणि पांडव वेगवेगळ्या प्रवृत्ती केली होती, बरोबर आहे. पुढचं कडवं बघा. काम आमुचे घाम आमुचा, दाम ठरवितो कोणी. मतांच्या बाबतीत बाबासाहेबांनी आम्हाला एक व्यक्ती एक मत हे दिलं घटनेप्रमाणे, पण आम्ही त्याचा उपयोगच नाही. दोष कुणाचा आहे? 85% आपण म्हणतो तर 85% तुमच्याकडे मत आहेत, मात्र तुम्ही गुलाम भलत्यांचेच आहात. त्याला जबाबदार तो नाही, तुम्ही जबाबदार आहात, आम्ही जबाबदार आहोत. कारण आम्हाला आमच्या मताचं नियोजन आणि महत्व समजलेलं नाही. आणि त्याच्या म्हणून काम आमुचे घाम आमुचा, दाम ठरवितो कोणी. गायी अमुच्या घुसळण अमुचे, माकडास कालोणी. अरे किती पिढ्यांच्या किती स्वप्नांच्या, किती पिढ्यांच्या किती स्वप्नांच्या, वाळून झाल्या खुला रे, बळीराजाच्या मुला. खुला हा शब्द माहित आहे का तुम्हाला? खुला म्हणजे वांगे, टमाटर वगैरे जे आहे ना, तर अशा भाज्या ज्या आहेत त्या सुकवतात. ग्रामीण भागामध्ये पूर्वी काळात आता फ्रीज बीज अशा काही नव्हतं ना, तर त्याच्यामुळे त्या सुकवायच्या आणि मग त्याच्या खुला, मग सुकलेल्या याच्या त्याला त्या खुला म्हणतात. वांग्याच्या खुला तुकडे करून सुकवणे, बरोबर आहे. किती पिढ्यांच्या किती स्वप्नांच्या, वाळून झाल्या खुला रे, बळीराजाच्या मुला, बळीराजाच्या मुला रे. पुढचा कडवा आहे. एका हाती रुमण घेऊ, पुस्तक दुसऱ्या हाती. दोन्ही गोष्टी. एका हाती रुमण घेऊ, पुस्तक दुसऱ्या हाती. उद्योगाचे बोट धरुनी, बहरून यावी माती. विज्ञानाचे टॉनिक अपुल्या, विज्ञानाचे टॉनिक अपुल्या, मनास देऊ चला रे, बळीराजाच्या मुला. बरोबर. आता पुढचं एक दोनच कवी आहेत, पुन्हा एक सांगतो की जे जे लुटले ज्यांनी लुटले, हिशेब घेऊ सारा. जात पात धर्मा सगळ्यांनो, मिळून ठोकर मारा.
जे जे लुटले ज्यांनी लुटले हिशेब घेऊ सारा, जात पात धर्मा सगळ्यांनो मिळून ठोकर मारा. आम्ही चाललो मातीत, अरे आम्ही चाललो मातीत त्यांचा आभाळावर झुला रे, बळीराजाच्या मुला. आणि शेवट मातीत आणि त्यांचा आभाळावरती झुला, आभाळावर झुला. आम्ही झोके देतो त्याला, आम्ही झोके देतो. आणि म्हणून शेवटचा कडवा आहे, आम्ही भोळे सांब राहिलो. शेवटचा कडवा अतिशय महत्वाचा आहे. या निमित्ताने मी एक प्रकारे माझी भावना सगळ्या देशाला, शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या पोरांना, तुमच्या आमच्यासारख्या विचारवंतांना, चळवळीतल्या लोकांना, सगळ्यांना ते देऊ इच्छितो, माझी व्यक्त करू इच्छितो बळीराजा आणि मग बळीराजाच्या सर्व मुलांना. आणि म्हणून आम्ही भोळे सांब राहिलो, त्यांनी लुटली गावे, बळीराजाचे राज्य गळ्यांनो पुन्हा नव्याने यावे. अरे आम्ही भोळे सांब राहिलो, त्यांनी लुटली गावे, बळीराजाचे राज्य गळ्यांनो पुन्हा नव्याने यावे. त्यासाठी दिल्लीचाही 7-12, दिल्लीचाही 7-12 हवा तुला अन मला रे, बळीराजाच्या मुला, बळीराजाच्या मुला रे, बळीराजाच्या मुला. भीष्म कर्ण अन पांडव सारे, भीष्म कर्ण अन पांडव सारे एक होऊया चला रे, बळीराजाच्या मुला, बळीराजाच्या मुला रे, बळीराजाच्या मुला. असं आहे सगळं. खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही एकूणच शेतकऱ्याची व्यथा जी आहे ती आपल्या ह्या कवितेतून मुलांच्या माध्यमातून मुलाला संबोधन करून ज्या पद्धतीने मांडली, त्याला खरंच सलाम आहे तुम्हाला. पण आता एक प्रश्न असा उपस्थित होतोय की तुम्ही इतकी वर्ष झाले बोलतायत, अनेक कवी बोलतायत, अनेक लेखक बोलतायत, पण हा जो समाज आहे, झोपलेला समाज आहे, ज्याच्यामध्ये त्याच्या पायात नेमकी कुठली बेडी आहे की तो उभा राहत नाहीये, त्याच्यासमोर कुठल्याही प्रकारचं नव्या पद्धतीच्या आशा अपेक्षांचं जे एक समोर चित्र दिसायला हवंय ते दिसत नाहीये. मग त्याच्या संदर्भातलं काही तुम्ही कवितेमधून सांगाल का? कारण की तुम्ही तर उठाव करायचं, आव्हान करायचं, कवितेतून आव्हान तर करता आहात, पण मग आता हे चित्र बदलायचं असेल, शेतकऱ्याचा म्हणजे शेतकरी गाडी मातीत चाललेला आहे आणि त्यांचा झुला मात्र आकाशात चाललेला आहे, तर शेतकऱ्याचा झुला आकाशात लागण्यासाठी तुमची काही कवितेमध्ये प्रावधान आहे का? तसं तर आहे, बरंच आहे की मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे. वा, खूप जुनी आहे कविता ही, की मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे, काही स्वप्न स्वस्त काही महाग लावणार आहे. क्या बात. तर तुम्हाला पेरावं लागेल, तुम्हाला किंमत हे करावं लागेल. तुम्ही जर म्हटलं की आज पेरलं उद्या उगवलं, असं जर ओबीसी बहुजन समाज म्हणत असेल तर ते शक्य नाही. काही मोठी झाडे लावावी लागतील, काही त्या फळांची झाडे लावावी लागतील, फुलांची झाडे लावावी लागतील, आणि म्हणून त्याला थांबावं लागेल. मग चोरांचा हमला होईल, डुकरांचा हमला होईल, पाखरं येतील, पक्षी येतील, हे सगळं होईल. हे सगळं करावं लागेल. ओबीसी बहुजन समाजानं आणि प्रामुख्याने या देशामधल्या बहुसंख्य समाजानं खऱ्या अर्थाने या अंगाने विचार केलेला नाही असं मला दिसते. कारण बऱ्याच चळवळीमध्ये कसं आहे की आम्ही तात्विक मांडणी केली, शाब्दिक मांडणी केली, प्रॅक्टिकली राजकारणामध्ये येऊन आम्ही तो करण्याचा प्रयत्न फारसा केला नाही, किंवा केला असेल तर तो यशस्वी झाला नाही. जसं बाबासाहेबांनी प्रयत्न केला होता, महात्मा फुलेंनी प्रयत्न केला होता, महात्मा फुले नगर परिषदेपर्यंत पोहोचले, पुढे काही ते जाऊ शकले नाही, पण त्यांची मांडणी आपल्याला अतिशय पॉवरफुल आहे, आपल्याला माहिती आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, शिवाजी महाराज सुद्धा व्यवस्थेला शरण गेले, जावं लागलं ना. गागाफटाला का शरण गेले शिवाजी महाराज? हा म्हणजे मुद्दा तो की त्यावेळेसची राज्य सत्ता किंवा एवढा मोठा काय म्हणून त्याला अत्यंत परिपक्व आणि अत्यंत संवेदनशील आणि त्याला बहुजन त्याला काय म्हणू हे सगळं विचार मनामध्ये असलेला, गोरगरिबांची कणव असलेला राजा सुद्धा वेळ प्रसंगी गागाभटाला म्हणजे नाही म्हटलं तरी झुकावं लागलं ना. राजसत्तेच्या काही मर्यादा असतात आणि तेच तुकाराम नाही झुकले. पहा, तुकाराम नाही झुकले. तुकारामाने काय म्हटलं, तुकारामाचं काय 40-42व्या वर्षी मारून टाकलं तुकारामाला, पण ते नाही घाबरले ना. ज्ञानेश्वरांचं सुद्धा पाहिलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये आपले
काही पुरोगामी चळवळीतले लोक वगैरे जे आहे ना, तर ते फार चुकीच्या पद्धतीने बोलतात, जात पाहूनच बोलतात. ते फार चुकीचं आहे. ज्ञानेश्वरांचा त्याग खूप लोक प्रत्येक लोकांमध्ये आपल्या आपल्या जातीचे चष्मे लावून बोलण्याची आता सध्या समाजामध्ये आणि तेच पसरवण्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे की जो तो हो. कुठल्याही व्यक्तीला पाहायचं असताना व्यक्ती म्हणून न पाहता आपल्या जातीच्या, धर्माच्या, वर्गाच्या, भाषेच्या आणि प्रदेशाचे चष्मे लावून लोक पाहत असतात. पण ही हो. दिवाळी जी आहे, दिवाळी जर व्हायची असेल तर दिवाळीला असं म्हटलं जातं की अनेक रंग एकत्रित आले तर दिवाळीचा उत्सव होतो. एका रंगाची दिवाळी कधी असत नाही. दिवाळीमध्ये सप्तरंग असावे लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे उत्साहाचे, उल्हासाचे, आनंदाचे आणि भाग्याचे असे प्रकारचे रंग त्यात असावे लागतात. तर तुम्हाला विनंती करतो की शेवटची अशी काही कविता तुमची या अनुषंगानं उत्साह देणारी, उल्हास देणारी आणि दिवाळीला अतिशय म्हणजे उत्साहित करणारी अशी काही उल्हासित करणारी कविता असेल तर ती ऐकवावी. मग आपण समारोप करूया. ते खरं म्हणजे ते एक गाणं आहे, थोडंसंच ऐकवतो, जास्त ऐकवता येणार नाही मला. काही कडवे वेगवेगळे याचे ऐकवतो, की एक गाणं लिहिलेलं आहे मी, अजून ते रिलीज व्हायचं आहे, रेकॉर्डिंग वगैरे झालेलं आहे, की आणि थोडंसं संगीताचा, लोकभावनांचा विचार करत त्यातली माध्यम आहे त्याचा वापर करत करत पुढे जायचं असते. आणि त्यामुळे हे जगदंबे आई भवानी, वा. हे जगदंबे आई भवानी, नवस बोलतो खुलाग, हे जगदंबे आई भवानी, नवस बोलतो खुलाग, शेतकरी सरकार येऊ दे आई, रोडगा वाहीन तुला ग, क्या शेतकरी बात. सरकार येऊ दे आई, रोडगा वाहीन तुला ग, शेतकरी सरकार येऊ दे आई, रोडगा वाहीन तुला ग. पुढचं कडवं एक आहे, शेतास पाणी ओठास गाणी, वीज मिळू दे आई, शेतास पाणी ओठात गाणी, वीज मिळू दे आई, भाव मिळू दे मालास, कोणी जहर खाणार नाही, भाव मिळू दे मालास, कोणी जहर खाणार नाही, गळफासाचा दोर होऊ दे, वा. गळफासाचा दोर होऊ दे, तुझ्या कृपेने झुलाग, गळफासाच्या दोराचं रूपांतर झुल्यामध्ये होऊ दे, आनंदामध्ये होऊ दे. बरोबर. संकट आहे, ती संकट आम्हाला आनंदाच्या दिशेने त्यांना कसं कन्वर्ट करता येईल त्याच्यासाठी, म्हणून म्हणून हे केवळ देवाच्याकडे मागणं नाही आहे, तर या निमित्तानं जगदंबा, या निमित्तानं बहुजन समाज, या निमित्तानं शेतकरी समाज याला एकत्र करण्याची ती भावना आहे. आणि म्हणून गळफासाचा दोर होऊ दे, तुझ्या कृपेने झुलाग, शेतकरी सरकार येऊ दे आई, रोडगा वाहीन तुला ग. आणि म्हणून ही जी आहे, किंवा मग त्यातला आहे की तुझा निखारा माझी फुंकर, एक होऊ दे, एक होऊ दे, तुझी जिद्द अन माझी ठोकर, एक होऊ दे, एक होऊ दे, असे कसे हे लोक भागी, आग लागली जागोजागी, तुझा राम माझा पैगंबर, एक होऊ दे, एक होऊ दे, क्या बात आहे, क्या बात. तुझी. आणि म्हणून ह्या पद्धतीने आम्हाला संपूर्ण समाजामध्ये हा जो फुले शाहू आंबेडकरांचा, तुकारामाचा, तुकडोजी महाराजाचा, कबीराचा, गांधींचा, शिवाजी महाराजांचा, मीराबाईचा, संत सावता, या सगळ्या संतांचा, महापुरुषांचा विचार आम्हाला समाजामध्ये पेरावा लागेल, त्याची राखण करावी लागेल. आणि ओबीसी बहुजन समाजानं नवी राजकीय मांडणी करावी लागेल. आतापर्यंतची सामाजिक मांडणी बरोबर आहे, प्रॅक्टिकल याच्यावरती आमचे अजून प्रयोग यशस्वी झालेले नाही. त्या संदर्भात आपण नंतर कधीतरी बोलू, सविस्तर बोलू. पण आता हे मराठा आंदोलन वगैरे आहे, त्याही संदर्भात वेगळ्या पद्धतीने चर्चा करायला पाहिजे असं मला वाटते. पण शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून एकत्र यावं. बहुजन म्हणजे देशाला, ते जगाला पोचण्याचं काम करतातच, त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष जावं. कष्ट करून अन्न पिकविशी, परी झोपडी ही नाही नेटकिशी, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकऱ्यांच्या बद्दल म्हणतात, ग्रामगीतेमध्ये म्हणतात. तर त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष जावं. गाव म्हणजे विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, हे तुकडोजी महाराज सांगतात. म्हणून देश भंगू नये असं वाटत असेल तर शेतकऱ्यांच्याकडे लक्ष द्यावं, हे आपल्या माध्यमातून या निमित्तानं मी सांगू इच्छितो. दिवाळी येते आहे, दिवाळी बळीराजाच्या आवाहनासाठी, त्याच्या स्वागतासाठी आपण सज्ज राहूया आणि नवी मागणी करूया, अशी विनंती या निमित्तानं करावीशी वाटते. बरोबर आहे. धन्यवाद ज्ञानेश वाकुडकर सर. तुम्ही अत्यंत दिवाळीच्या निमित्तानं मॅक्स महाराष्ट्राच्या म्हणजे सोबत संवाद साधला आणि तुमच्या कवितेतून एकूणच या देशातल्या असणाऱ्या बळीराजाच्या ज्या व्यथा आहेत त्याची दिवाळी कशी आहे त्या संदर्भातलं चित्रण, तुम्ही जिवंत चित्रण अक्षरशः त्यासोबत तुम्ही ठेवलेलं आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हे होते ज्येष्ठ कवी
आणि सामाजिक कार्यकर्ते, लोकनेते ज्ञानेश वाकुडकर ते मुळात कवी आहेत आणि कवी असल्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्या व्यथा ज्या आहेत या दिवाळीच्या निमित्तानं एकूणच बळीराजाची दिवाळी कशी असावी किंवा सध्याची वस्तुस्थिती नेमकी काय आहे देशातली या अनुषंगानं आपल्याशी संवाद साधला. आम्ही अशाच वेगवेगळ्या या दिवाळीच्या निमित्तानं अनेक कवींशी बोलणार आहोत, अनेक साहित्यिकांशी बोलणार आहोत आणि ही तुमची सगळी दिवाळी जी आहे अशा पद्धतीनं मॅक्स महाराष्ट्र साहित्य आणि कवितांची दिवाळी म्हणून तुमच्या समोर सादर करणार आहे. तुम्ही ज्ञानेश वाकुडकरांचा कविता ऐकलेल्या आहेत, तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमच्या मनात कुठल्या भावना जर उचंबळून आल्या असतील, काही मतं आली असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.